नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत पनीर घोटाळा। हो, वेगळं नाव आहे ना पनीर घोटाळा, कारण ह्यामध्ये पनीर तर आहेच, शिवाय ह्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत चीज। तर हा पनीर घोटाळा एकदम भारी आणि भन्नाट लागतो। तर यासाठी आधी आपण बनवणार आहोत, म्हणजे आपण काय करायचं आहे, पाव किलो पनीर चांगलं किसणीवर किसून घ्यायचं आहे, कारण आपण पनीर घोटाळा बनवणार आहे। तर आता आपण इथे पनीर किसून घेतलेलं आहे आणि काही पूर्वतयारी आपण इथे करून ठेवलेली आहे। त्यासाठी इथे मी मटार जे आहेत ते क्रश करून ठेवलेत, 4 टोमॅटो छान असे बारीक कापून घेतलेले आहेत, 2 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कापून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बटर पण वापरणार आहे आणि चीजसुद्धा वापरणार आहे, त्यामुळे इथे मी बटरचे 3 क्यूब आणि 2 आपण इथे चीज क्यूब घेतलेले आहेत। काही मसाले आपल्याला लागणार आहे, जे घरात आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतात असे हे मसाले आहेत। आलं, लसूण, कोथिंबीर जाडसर आपण इथे वाटून घेतलेली आहे। आता आपण इथे पॅनमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले आणि त्यामध्ये आपण 2 क्यूब आपण इथे बटर घालणार आहोत। हे बघा, बटर जळू नये म्हणून आपल्याला इथे तेलाचा सुद्धा वापर करायचा आहे। तर तेल आणि बटर हे दोन्ही आपण इथे तापवून घेतलेत मस्त। त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरं। तर जिरं छान फुलून आलं का मग त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। तर जिरं छान फुलवून घेऊया आणि नंतर आपण घालूया ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा। तर 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे घेतलेत आणि मस्त असे फाईन बारीक केलेले आहेत, मस्त चॉपरमधनंच काढून घेतलेत, म्हणजे छान असे बारीक आपण कांदे घेतले। कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर हा पनीर घोटाळा तुम्ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, रोटीसोबत किंवा अगदी गरम केलेल्या पावासोबतसुद्धा खाऊ शकता, खूप भारी लागतो। तर आता हा कांदा छान मस्त परतवून घेऊया, छान त्याचा गोल्डन रंग आला पाहिजे इतका छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतला गेला आहे। आता आपण ह्यामध्ये आलं, 1 इंच आलं, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर असं हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते आपण इथे घातलेलं आहे। आणि हे सुद्धा आलं लसूण छान त्याचा आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपलं जे आलं लसूण आहे ते छान परतलं गेलं आहे। आता त्यामध्ये आपण घालतोय टोमॅटो। तर टोमॅटो आधीच घालण्याचं कारण असं की टोमॅटो आपल्याला छान मस्त शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतका आपल्याला हा मस्त परतवून घ्यायचा आहे। तर आपण नेहमी काय करतो, मुलांची छोटीशी पार्टी असेल तर एक तर पावभाजी बनवतो किंवा समोसा, बटाटा वडा, पण अशा पद्धतीचा पनीर घोटाळा जर तुम्ही मुलांना बनवून दिलात ना तर मुलं खूप जास्त खुश होतील। आता आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालण्याचं कारण असं की मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटोला पाणी सुटेल आणि ते लवकर आपले परतले जातील। आता आपल्याला इथे घालायचे आहेत मसाले। तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि आता आपण इथे घालणार आहोत पावभाजी मसाला। तर इथे जवळजवळ 1.5 चमचा मी पावभाजी मसाला घातलेला आहे। आता आपण इथे घालतो आहे अर्धा चमचा चाट मसाला। चाट मसाला नक्की घाला, खूप छान टेस्ट येते। आणि जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल अवेलेबल तर तुम्ही इथे गरम मसाला घालू शकता, पण गरम मसाल्यापेक्षा पावभाजी मसाल्याची टेस्ट खूप सुंदर येते। आता आपण जे क्रश करून ठेवलेले मटार आहेत ते मटारसुद्धा इथे घालून घ्यायचेत आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे। आता आपण या भाजीमध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, शिवाय आपण इथे बटरचा सुद्धा वापर केलेला आहे। बटरसुद्धा थोडंसं त्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे जे मीठ घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं आहे, आपल्याला दुसरं मीठ आता घालायचं नाही आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण ही जी भाजी आहे ती मस्त अशी शिजवून घेऊया। तर मी एक अर्धा ग्लास पाणी इथे घातलेलं आहे। अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला ह्यामध्ये पनीर घालायचं आहे। अगदी पटकन ही भाजी होते, जर तयारी असेल ना आपल्याकडे तर अगदी 10 मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही। तर 10 मिनटं, एक 7-8 मिनटं झालेत आणि आपली भाजीसुद्धा छान शिजलेली आहे। आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया पनीर।
पनीर मस्त असं किसून घेतलेलं आहे। नेहमी आपण मटर पनीर बनवतो, पालक पनीर बनवतो, पण ही जी आपण बनवलेली आज आहे पनीर घोटाला, ही भाजी खूप भारी आणि टेस्टी लागते। आता ह्यापुढे तुम्ही म्हणाल आणि तुमची मुलंसुद्धा म्हणतील की मम्मी पनीर घोटाला बनव ना गं, खूप आवडेल त्यांना। तर आता ही भाजी आपण छान परतवून घेतली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा। आता जशी आपण पावभाजी स्मॅश करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाजीसुद्धा स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे जे पनीर आहे ते अगदी छान मस्त ह्यामध्ये मेल्ट झालं पाहिजे, इतकं छान आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे। आणि ही भाजी पावासोबत खूप सुंदर लागते, पण अगदी नान असेल किंवा पराठा असेल, अगदी आपली छान तेलाची चपाती असेल त्यासोबतसुद्धा ही भाजी खूप भन्नाट लागते। आता आपण थोडीशी कोथिंबीर घातली आणि 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। 2 मिनटं झालेत आणि आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे। आता आपण ह्यावर थोडंसं बटर घालायचं आहे। जे एक बटरचा क्यूब आपण ठेवला होता त्यातलं हे बटर आपण थोडं थोडं करून सगळीकडे पसरवून घेऊया आणि नंतर आपण ह्यावर चीज किसून घेणार आहे। तुम्हाला जितकं चीज हवं असेल तितकं चीज तुम्ही इथे वापरू शकता। जर तुम्हाला खूप जास्त चीजी अशी भाजी ही आवडणार असेल तर तुम्ही 4 क्यूब घातल्यात तरीसुद्धा चालेल। आता इथे मी 2 क्यूब किसून घेते, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूर चीज इथे घातलं तर आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आणि मुलं तर त्याच्यावर तुटूनच पडतील, इतकी सुंदर आणि मस्त अशी ही भाजी तयार होते। आता आपण ह्यावर मस्त असं चीज किसून घेतलं आहे, सगळीकडनं असं किसून घ्यायचं, आपल्याला मिक्स नाही करायचं आहे। अशा पद्धतीनेच किसून आपल्याला फक्त झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला फक्त आता ही भाजी झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर। 1 मिनटभरातच आपलं चीज वितळतं। हे बघा, चीज मेल्ट झाले आणि आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे। तर आता मी ह्या भाजीसोबत सर्व करणार आहे पाव। त्यामुळे जसं पावभाजीला आपण पाव तापवून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे पाव तापवून घेणार आहोत। तर आता एक पॅन ठेवणार आहे मी। पॅन छान तापला का त्यावर 1 चमचाभर आपण इथे बटर घातलेला आहे, त्यावर थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे। मस्त अशी टेस्ट येते आपल्या पावभाजी मसाला घातल्यावर पावालासुद्धा, आणि बटरी आणि चीजी अशी ही पनीर घोटाळ्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपण इथे थोडासा पावभाजी मसाला घातला आहे आणि आपण इथे कोथिंबीर थोडीशी घालायची आणि पाव त्यावर ठेवून मस्त असे पाव थोडेसे भाजून घ्यायचे। खूप जास्त कडक करायचे नाही, अगदी फक्त गरम करून घ्यायचे। मस्त नरम नरम पाव आणि त्याबरोबर हा पनीर घोटाला, काय मस्त गंमत येते सांगू, खायला खूप भारी लागतो। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आता आपण हे पाव मस्त गरम करून घेतलेत, दोन्ही बाजूने मस्त व्यवस्थित असे आपण हे पाव भाजून घ्यायचेत, खूप कडक करायचे नाही आहेत आपल्याला। आता हे पाव मी काढून घेते, भाजून झालेले आहेत पाव, हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये। आणि मग आता आपण हे बघा मस्त गरम केलेले पाव आणि मस्त पनीर घोटाळ्याची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा। आणि दिसतेच इतकी भारी, तर खायला काय भारी लागणार असेल, हो की नाही? तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा बरं का। आता मी ही भाजी सर्व करते। तर एका बाउलमध्ये मी अशा पद्धतीने चीज येईल अशा हिशोबाने मी इथे ही भाजी वाढून घेणार आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं चीज वरतून जरी किसून घातलं तरीसुद्धा चालेल। काही जणांना खूप जास्त चीज आवडत नाही, त्यावेळेस त्यांना ही भाजी देऊ शकता, आणि ज्यांना खूप जास्त चीज आवडतं त्यांना चीज किसूनसुद्धा आपण देऊ शकतो। थोडासा कांदा, 1 लिंबू आणि गरम केलेले हे पाव, मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे। आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा।
आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा. आता पुन्हा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.